परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आल्यानंतर परभणी बंदचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बंदच्या आयोजनादरम्यान काही समाजकंटकांनी हिंसा केली होती। या हिंसेच्या नंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरुण वकिलाचा मृत्यू न्यायालयीन कोठडीमध्ये झाला। यानंतर आज पुन्हा एकदा बंदचं आयोजन परभणीत करण्यात आलेलं आहे। रिपब्लिकन सेनेकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि याच हाकेच्या अंतर्गत परभणी ही बंद आहे। परभणीमधील सर्व आंबेडकरी नेत्यांनी आणि जनतेनं आवाहन केलेलं आहे, शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि शांततेमध्येच या घटनेचा निषेध आणि यातील दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानामध्ये धरणे आंदोलन केले जाणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर परभणीमध्ये सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर असो, नारायणचाळ परिसर असो, विसावा कॉर्नर परिसर असो, शहरासह जिल्हाभरामध्ये सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कुठलीही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे। तेवढीच सर्वसामान्य नेत्यांकडूनही आंबेडकरी नेत्यांकडूनही घेतली जात आहे। जिल्हाभरामध्ये आज शांततेमध्ये बंद होणार आहे आणि परभणी शहरामध्ये एकाच ठिकाणी सर्व नेते आणि आंबेडकरी जनता येऊन धरणे आंदोलन करत या घटनेचा निषेध करणार आहेत आणि त्याचप्रमाणे दोषी अधिकारी आणि पोलिसांवर कारवाईची मागणी सुद्धा या आंदोलनादरम्यान केली जाणार आहे। कॅमेरा पर्सन बाळासाहेब पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।